चांदवडच्या मालसाने येथे जैन समाजाचा कुंभ जवळपास 1,25,000 स्क्वेअर फुटाचं मंडप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमुकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ। काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप, तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदार सचिन मुळीक यांचा दावा आहे। आंतरराष्ट्रीय व्यवहार कोणाच्या दबावाखाली येऊन करू नये, भारताच्या मर्जीनुसार व्यापार करार व्हावेत, सरसंघचालक मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न। प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे। उद्या लागणार निकाल। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 72.69% मतदान, 13,62,866 जणांनी बजावला मतदानाचा अधिकार। वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी बाजार समितीत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभेचं आयोजन। आमदार समीर कुणावर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। भाजपने कोणाकडेही पाठिंबा मागितला नाही। एमआयएमसह कोणत्याही पक्षाकडे भाजपने पाठिंब्याची मागणी केली नाही। खासदार अनिल बोंडेंचं स्पष्टीकरण। पंढरपुरातील आमदार खासदारांचं आंदोलन थांबलंय। धैर्यशील पाटील, उत्तम जानकरांचं आंदोलन थांबलं। कार्यकर्ता आणि त्यांच्या आईला मारहाण केल्याचं प्रकरण, पोलिसांकडून मारहाण केल्याची माहिती। आमदार नरेंद्र दराडेंनी ठाण्यात घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। नाशकातील काही कार्यकर्त्यांचा पुढील आठवड्यात शिवसेनेत प्रवेश होण्याची माहिती आहे। उपमहापौर पदाच्या नावाबाबत माझा विरोध होता, पण पक्षाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा। मी पक्षाच्या आदेशानुसार काम केलं। छत्रपती संभाजीनगर महापौर उपमहापौर पदाबाबत मंत्री शिरसाटांचं वक्तव्य। नवी मुंबईत कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, होणाऱ्या प्रदूषणावर बसणार आळा। आमदार मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश। नवी मुंबईतील तुर्भेमध्ये होणार प्रकल्पाची निर्मिती। शिरूरमध्ये माजी आमदार उमेदवारांमध्ये बाचाबाची, पोपटराव गावडे दामू घोडेंमध्ये शाब्दिक बाचाबाची, एकमेकांना अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती। तेलंगणात महात्मा फुलेंची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न, भाजपच राजकारण अत्यंत विकारी आहे, तर भाजप महात्मा फुलेंच्या पुतळ्याला विरोध करते। मनुवादी भाजपचा जाहीर निषेध, सचिन सावंतांचा भाजपवर संताप। मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 2 दिवसीय व्याख्यानमाला। कार्यक्रमाला अनेक कलाकारांची आणि मान्यवरांची उपस्थिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत कार्यक्रमाला अभिनेता सलमान खाननं हजेरी लावली। अनेक दिग्गज नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती, तर भाईजन ठरलाय का आकर्षणाचा केंद्रबिंदू। संघ कुणाचाही विरोध करत नाही, संघाला प्रसिद्धी नकोय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य आहे। अजित पवारांच्या अस्थि कलशाचे रामेश्वरमधील अग्नितर्त्याच्या समुद्रात विसर्जित। तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन केलंय। मुंबईच्या महापौर पदावर हिंदूच बसवला, देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात। राम कुलकर्णींकडून फडणवीसांचं कौतुक। आरमध्ये सहाय्यक अभियंता कार्यालयात मनसेचं निवेदन, फक्त मराठी व्यापाऱ्यांवरच कारवाई होते। मनसे नेते कुणाल माईनकरांचा गंभीर आरोप। मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड निश्चित, पालिकेतील कोणत्याही राजकीय पक्षांनी अर्ज भरला नाही। तावडेंची महापौरपदी बिनविरोध होणार निवड, महापौरपदाची 11 तारखेला होणार घोषणा। मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड, नितेश राणेंनी केलं रितू तावडेंचं कौतुक। मालवणीमध्ये ट्विट करत नितेश राणेंनी कौतुक केलंय। मुंबईतील उपमहापौर पदावरून शिवसेनेत नाराजी नाट्य, उपमहापौर निवडणूक प्रक्रियेवरून नाराजी नाट्य। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। जुन्नरमधील शेततळ्यात बुडून चिमुकल्यांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात। इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत, शिंदेंकडून व्हिडिओ कॉल करत मृत मुलांच्या कुटुंबियांचं सांत्वन। नागपूरच्या नवनियुक्त महापौरांना मिळणार शासकीय बंगला, महापौरांना बंगला देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न। आतापर्यंत नागपुरातल्या एकाही महापौराला शासकीय बंगला मिळाला नव्हता। सोलापूर जेडपीवर दोन्ही एनसीपीसह मवियांचा झेंडा फडकेल। माळशिरसमध्ये जेडपीच्या 9 तर पंचायत समितीच्या 18 जागा जिंकणार, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा विश्वास आहे। नागपूर महापालिकेच्या पहिल्या विशेष सभेत काँग्रेसच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी। नगरसेवकांनी हातात संविधान धरत जय संविधानच्या घोषणा दिल्या आहेत। चंद्रपूर जिल्हा नियोजनासाठी 658 कोटी अतिरिक्त मागणी, तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय। यावेळी अनेक नेत्यांची बैठकीत उपस्थिती। प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेवर निशाणा, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य निष्क्रिय। विकासासाठी त्यांनी काहीच केलं नाही, लोकांना बदल हवाय म्हणून राष्ट्रवादी भाजप एकत्र येते, दरेकरांचं विधान। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या 3 ते 4 प्रमुख गोष्टींबाबत तपासाची चक्र, लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नाबाबतच्या तपासावर भर, सूत्रांची माहिती आहे।
शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त साकारली रांगोळी. 40 स्क्वेअर फूट मध्ये साकारली गजानन महाराजांची रांगोळी. राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी. मुंबईसह अनेक भागात तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसवर. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीला दर आता प्रति किलो 81 रुपये. दरवाढीमुळे ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि बससारख्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4146 घरांची सोडत मार्गी लागणार. सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित. नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्याने 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी. राज्यातील 481 नियोजन प्राधिकरणांची महारेला जोड. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळण्याची सोय उपलब्ध. अनियमिततांना पायबंद बसण्यास मदत होणार. मुंबईतच घरावे या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक. कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीचा 14 मार्चला मोर्चा. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पत्र. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचं MMRला पत्र. कॉपी मुक्तीसाठी पोलिसांना सूचना. वर्ध्यातील देवळीमध्ये आमदार राजेश पकारे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळावा. नोकरीसाठी 150-200 किलोमीटर जावं लागलं तरी जा. राजेश पकारे यांचं युवकांना आव्हान. महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगारी निर्मिती करणार. महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 पुरस्कार विजेता मयुरा अमरकाळेंची प्रतिक्रिया. वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. हिंगणी ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे पंकज भोयर यांनी कौतुक केलंय. मुंबई विमानतळावर 14 बॅगेज ड्रॉप काउंटर सुरू. प्रवाशांच्या वेळेत बचत करण्याच्या दृष्टीनं काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. मुंबईत मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार. सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. लातूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला दगडफेक. एका मातेफिरेकडून पोलिसांवर दगडफेक. मतदानावेळी घटना घडल्याची माहिती. अहिल्यानगरमधील पोलीस हवालदाराला केलं बडतर्फ. अंमली पदार्थाच्या कारवाईत श्याम गुजर यांचा सहभाग. अंमली पदार्थांच्या कारवाईत आढळल्यानं सेवेतून बडतर्फ केलाय. वाशिमच्या मंगळूरपीर यात्रेत डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य. तरुणांकडून हुल्लडबाजी. तरुणींवर पैशाची उधळण. कोणाच्या आदेशाने हा सर्व प्रकार सुरू असा प्रश्न उपस्थित. मुंबईतील मराठी तरुणाला शिवीगाळ प्रकरण. सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड. रहेजा बिल्डर विरोधात वंचित आक्रमक. लोकलच्या महिला डब्यात शिरला बुरखाधारी पुरुष. संशय येताच चालत्या ट्रेनमधून उडी मारून फरार झालाय. CSMTच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील हा प्रकार आहे. अमरावती पोलीस आयुक्तांचा जनता दरबार. जनता दरबारात 33 तक्रारींचं निराकरण. दर शनिवारी दरबारचं आयोजन होणार असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील लाभतोय. वर्ध्याच्या देवळीत पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ. रोजगार मेळाव्याला अनेक बेरोजगारांची उपस्थिती. धुळ्यातील नगावबारीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात राडा. मद्यपान केलेल्या तरुणाकडून मंडपाची तोडफोड. समाजकंटकांवर कठोर कारवाईची नगरसेवक ललित माळी यांची मागणी आहे. बुलढाण्याच्या संतनगरी शेगावात 25 ते 28 फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य मेळावा. राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह अनेक मान्यवर राहणार हजर. नेदरलँडमधील शहराचा महापौर नागपुरात. फाल्गुन आईच्या शोधात पोहोचले नागपुरात. फाल्गुनचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये झाला होता जन्म. 40 वर्षांपूर्वी नेदरलँडमधील दाम्पत्याने घेतलेलं दत्तक. अमरावतीत एल्गार मराठी गझल संमेलन. 2 दिवस रंगणार गझल संमेलन. संमेलनाला 200 गझलकारांची उपस्थिती. धुळ्याच्या धामणधर जंगलात अवैध सागांच्या झाडाची तोड. अवैध सागवण, वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीचा प्रकार उघडकीस. लाखोंच्या सागांच्या लाकडांसह मशीन जप्त. भंडाराच्या चिखली येथे मोठ्या उत्साहात मातृपितृ पूजन सोहळा संपन्न. 55 मुलांनी केलं मातापित्यांचं विधीपूर्वक पूजन. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. वर्ध्यात संत लहानोजी महाराजांच्या 142व्या जयंती महोत्सवाचं आयोजन. 18 फेब्रुवारीला वाटकर भगिनींचा विशेष गायन कार्यक्रम. वर्धा जिल्ह्यात पंख आनंददायी स्वप्नांचे प्रकल्पाची सुरुवात. प्रकल्पातून 3 ते 12 वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर. 80 ग्रामपंचायतींमध्ये टप्प्याटप्प्यानं होणार अंमलबजावणी. भंडारा जिल्हा प्रशासनातर्फे क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2026 स्पर्धेचं आयोजन. मैदानी खेळासोबतच विविध माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपली कला सादर केली आहे. गडचिरोलीत कृषी प्रदर्शनातील पुंगनूर गाय ठरले आकर्षण. उंचीनं ठेंगणी असलेली ही गाय आरोग्यदायी असल्याचा दावा. पंतप्रधान मोदींनीही दिली चित्तूरला भेट. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची कारवाई. पोलिसांनी 11,708 वाहनांवर केली आहे दंडात्मक कारवाई. कांदिवलीतील अवैध फेरीवाले आणि खुलेआम दारू पिणाऱ्यांवर मोठी कारवाई. कांदिवली पश्चिम 90 फूट रोड अवैध फेरीवाल्यांपासून मुक्त.
अकोला जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती अभियानाला सुरुवात. ही मोहीम 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार. तर आतापर्यंत 1800 नागरिकांची कुष्ठरोग तपासणी, यात 212 रुग्ण आढळलेत. वाशिमच्या जामठी खुर्दमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची सतत गैरहजेरी. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करा, पालक आणि ग्रामस्थांची मागणी आहे. बीडच्या आष्टीत हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याच्या उरुस यात्रेला प्रारंभ. यात्रेनिमित्त दर्ग्याच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. रेल्वेच्या आज तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक. अभियांत्रिक आणि देखभालीची कामासाठी ब्लॉक, तर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. राज्यातील 12,500 शाळांना खेळाचं मैदानच नाहीये. शिक्षण विभागाकडून आकडेवारी जारी. पनवेलच्या मनपाच्या सुरक्षा रक्षकाला काढायला लावल्या उठाबशा. भटक्या कुत्र्याला काठीनं मारल्याबद्दल उठाबशा. स्थानिकांनी शिक्षा दिल्याचा दावा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात 30% वाढ. सततच्या पावसानं मोठ्या प्रमाणात आवक मंदावली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसण्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गात वनविभागाच्या कार्यालयासमोरील गोदामाला भीषण आग लागली आहे. गोदामातील वस्तूंच्या स्फोटाच्या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सायन-चुनाभट्टी येथील दुकानाला मध्यरात्री आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आगीवर दुकानाचं मोठं नुकसान. अहिल्यानगरच्या ढोरवस्तीजवळ भीषण अपघात. भरधाव कारची रिक्षा आणि दुचाकीला धडक. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्तीसगडमध्ये 51 नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण. 1.6 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण केल्याबद्दल 34 नक्षल महिलांचा समावेश. नवी मुंबईत मध्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक. कारवर पोलिसांची नेमप्लेट असल्यानं खळबळ. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये सूरजकुंड जत्रेदरम्यान पाळणा अचानक तुटल्या. अपघातात 13 जण गंभीर जखमी. पोलीस निरीक्षक आणि नागरिकाचा मृत्यू आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसरी वाघीण. निसर्गमुक्त पेंच व्याघ्र प्रकल्पातील पकडलेली STR 06 हिरकणी वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलाय. कोल्हापुरात भरधाव कारची दुचाकीला धडक. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. हैदराबादमधील नामपल्ली येथील फॉरेन्सिक लॅबला भीषण आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मालेगाव महापालिकेची लिफ्ट कोसळली आहे. महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना. क्षमतेपेक्षा जास्त जण असल्यामुळे लिफ्ट कोसळली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला माईन परिसरात बिबट्याचा थरार. गर्भवती गायीचा फडशा. तर वन विभागाच्या सुस्त कारभारावर नागरिकांचा संताप. चंद्रपुरात ताडोबा बफरमध्ये वाघाचा बछड्याचा मृत्यू. तर शिवनी वन परिक्षेत्रातील घटना. 2 वाघातील झुंजीत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. अकोल्यात रामदासपेठ पोलिसांची ऑपरेशन प्रहार अंतर्गत धाड. 3,20,000 किमतीच्या 11 गोवंशांची सुटका. आरोपींवर गुन्हा दाखल. ठाण्यात पत्र्याच्या शेडला आग. आगीमुळे अनेक वाहनांचं नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यातील एरंडवणे भागात कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारची दुभाजकाला धडक. अपघाताचा CCTV समोर. भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत महिलेचा विनयभंग. बाजार समितीच्या सचिवाविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल. उत्पन्न बाजार समितीमध्ये असा प्रकार घडल्याने खळबळ. जालन्याच्या परतुरा आणि आष्टी शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट. पोलीस प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नागरिकांमध्ये तीव्र संताप. हिंगोली शहरातील 2 हळद व्यापाऱ्यांची फसवणूक. तब्बल 23 लाखांची हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता. ट्रक चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये सारंगबार समोर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार. घटनेमुळे परिसरात खळबळ. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. वयस्कर व्यक्तीला अमानुषपणे बांधून नेलं. कोल्हापुरातल्या लक्कीकट्टे गावातील व्हिडिओ व्हायरल. तर बांधून नेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं उघड. नेसरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद. धुळ्यात यात्रा उत्सवात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची शिरपूर पोलिसांकडून धिंड. दुकान लावण्यावरून 2 गटात तुफान हाणामारी. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांची कारवाई. गडचिरोलीत 3 दिवसांपासून पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 7 जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश. माओवाद्यांचा म्होरक्या प्रभाकरचाही खात्मा करण्यात पोलिसांना यश आहे. सोशल मीडियाद्वारे महिलेची छेडाछेड. फेक अकाउंटवरून महिलेचा अश्लील फोटो. तो व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील एका तरुणाविरुद्ध अकोल्यातील मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यातील खडकी परिसरात दिवसाढवळ्या 2 फ्लॅटमध्ये चोरी. एका फ्लॅटमधून हजारांचा मुद्देमाल लंपास. तर दुसऱ्या फ्लॅटमधून 2,000 रोख लंपास. चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.